सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे यू टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे, राजकीय मी बोलेलच. पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला. आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. दादा, तुम्ही म्हटलात की तुम्ही त्या अपघाताबद्दलचं काही प्रेझेंटेशन देणार आहात, तुम्हाला शंका आहे या अपघाताबद्दल? एकदम डिटेलमध्ये 10 तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल, नाहीतर फ्लाईंगबद्दल थोडीफार माहिती असेल, नाहीतर पत्रकारांशी बोलणार, सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. काय घडलं असावं, कसं घडलं असावं. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. 2 एप्रिलला पवारसाहेबांची राज्यसभेची मुदत संपत आहे. संजय राऊत म्हणाले की आमच्याकडे संख्याबळ आहे, पवारसाहेबांसारखा नेता पुन्हा दिल्लीत अनुभवण्याचा गरजेचा आहे. या 10 दिवसामध्ये आणि मला विश्वास आहे पुढच्या 2 दिवसामध्ये या परिवारामध्ये न पवारसाहेबांकडनं, न सुनित्रा काकींकडनं, न आमच्याकडनं कुठलीही तिथं राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे खासदारकीच्या बाबतीत आणि खास करून पवारसाहेबांच्या खासदारकीच्या बाबतीत, नाहीतर सुनित्रा काकींची जी खासदारकी होती ती कोणाला त्या ठिकाणी मिळेल याच्याबद्दल कुठलीही चर्चा तिथं आमच्या परिवारामध्ये झालेली नाही. अमोल मिटकरी म्हणतायत की जे एअरपोर्टमधले CCTV आहेत ते जारी करावं, तेही अजून काही मिळालेलं नाही, तशी काय मागणी? हे मी 10 तारखेला सांगेल. पण अमोल मिटकरींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते, नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता. त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेले आहेत, त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत, काही गोष्टी ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत. पण काही विषयाच्या बाबतीत ते फार जास्त भावनिक आहेत. आणि आज परिस्थिती अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत. 10 तारखेला मी तर भावनिक आहेच, पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा CCTV पासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी वर मी भाष्य करेल आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल. CCTV मागितलं या संदर्भातलं 10 तारखेला सांगू.